युनिव्हर्सिटीतून घरी जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. अरे इथे काय झालं? छत्रीही आणली नाहीये मी. अचानक सरी कोसळायला लागल्या, म्हणून मधू आणि एकता एका दुकानाच्या छताखाली उभ्या राहिल्या. अरे यार, आज सकाळीच मी छत्री बॅगेतून बाहेर काढून ठेवली होती. आत्ता काय करू? एकता, तुझं घर मागच्या गल्लीतच आहे ना? एक काम कर, तू मला तुझी छत्री दे. अरे मधू, मी छत्री आणलीच असती तर मी इथे का उभी राहिली असते? पहा, आता हा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये आणि आपण दोघी तर भिजलो आहोतच. एक काम कर, थोडं अजून भिजून माझ्या घरीच चल. तिथून तू कपडे बदलून घरी जा. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल, असं म्हणत मधू एकतासोबत तिच्या घरी गेली. आई, आई, आवाज दिला, पण एकताची आई आलीच नाही, म्हणून तिने मधूला थेट तिच्या खोलीत नेलं. फक्त 5 मिनिटं झाली असतील इतक्यात एकता कपडे बदलून परत आली. हे घे, तू हे माझे कपडे घाल. अरे वा, माझ्यापेक्षा जास्त तर हे तुझ्यावर शोभून दिसतात. एक काम कर, हेच घेऊन टाक. इतक्यात एकता स्वयंपाकघरात जाऊन आलेली अद्रकाची चहा करायला गेली. मधूला खोलीत बसवून ठेवले. तेवढ्यात निकांत अचानक खोलीत शिरला. मधू, तू खूप सुंदर आहेस. माहीत नाही का, पण तुला पाहिलं की मनात येतं की तुला मिठीत घ्यावं. तुला मोठी नोकरी मिळवायची आहे की असं काही विचार करत असतोस? मधूने विचारलं. त्यावर तो म्हणाला, अरे पण आयुष्याचे मजे घ्यायलाच हवेत ना? मजे घ्यायचं म्हणजे काय? असं विचारल्यावर तो अगदी तिच्याजवळ आला आणि तिच्या कानाजवळ वाकून हळूच म्हणाला, मजे घ्यायचं म्हणजे हे. असं म्हणतच त्याने मधूला मिठीत घेतलं आणि तिच्याकडे सरकू लागला. तेवढ्यात एकता एक ट्रेमध्ये खाण्याचं काहीतरी आणि चहाचा कप घेऊन आत आली. तिच्या येण्याने निकांतने विषय बदलून टाकला. हो, तर मी सांगत होतो की हा कोर्स खूप चांगला आहे. यामुळे तुला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल. इतकं बोलून त्याने एकताचा चार्जर घेतला आणि तो बाहेर गेला. त्या दिवसानंतर मधूने एकताच्या घरी जाणं बंदच केलं. कारण याआधी जेव्हा एकता युनिव्हर्सिटीवरून घरी जाताना तिला तिच्या घरी यायला सांगायची, तेव्हा ती कधीच नाही म्हणत नसे. थोडा वेळ तिथे थांबून मगच घरी जायची. नंतर शेवटच्या वर्षी ॲडमिशन झाल्यावर दोघींचे सेक्शन वेगळे झाले. त्यामुळे त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं कमीच झालं. पण मधू आणि एकताचा भाऊ एकाच कोर्समध्ये असल्यामुळे त्यांच्यात मैत्री वाढली. बहुतांश वेळा राज निकांतच्या घरी अभ्यासासाठी पोहोचायचा. याचं एक कारण हेही होतं की मधूच्या घरी असं कोणतीही स्वतंत्र खोली नव्हती जिथे दोघं अभ्यास करू शकतील. तर निकांत आणि एकता यांच्या वडिलांनी त्यांना वेगवेगळ्या खोल्या दिल्या होत्या आणि त्यांचं घर मधू व राजच्या घराच्या तुलनेत जवळच होतं. वेळ जसजसा पुढे सरकत गेला, मधू आणि एकता यांचं शिक्षण पुढे चालू राहिलं. युनिव्हर्सिटीत भेटी व्हायच्या, पण घरी जाणं बंदच झालं. आता युनिव्हर्सिटी बोर्डाचा निकाल पाहून दोघी आपल्या घरी परत जात होत्या. त्याचवेळी स्वतःच्या निकालामुळे उदास असलेल्या एकताच्या खूप विनंतीवरून मधू तिच्या घरी थांबली. बाहेरच्या ड्रॉइंग रूममध्ये बसून मधूने विचारले, मला मोठं आश्चर्य वाटतंय, तू परीक्षेत नापास कशी काय झालीस? तुझ्या भावाचा, राजच्या प्रेमातला उतावळेपणा कारणीभूत आहे. एकतर तो तुझा भाऊ होता, ज्याच्यावर मी तुझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. दुसरं म्हणजे मी त्याला माझं मन देऊन ठरवून टाकलं होतं की जेव्हा लग्न करीन त्याच्याशीच करीन, आणि त्यानेही तसंच वचन दिलं होतं. एकतर तो माझा भाऊ होता म्हणून काय झालं? कधी विचार केला का की तुझं वय किती आहे आणि या वयाचं प्रेम काय रंग दाखवू शकतं? हे सांग, जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ असायचात तेव्हा निकांत कुठे असायचा? भाऊ तर कधी आईच्या कामासाठी बाजारात गेलेला असायचा. कधी कधी तर असंही व्हायचं की राज काही कामासाठी आला आणि भाऊ अंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरलेला असायचा, आणि आम्हा दोघांना माहीत होतं की तो एकदा बाथरूममध्ये गेला की तासभर तरी बाहेर येत नाही. आणि तुझी आई आई तर घरच्या कामात व्यस्त असायची आणि तिला वाटायचं की आम्ही दोघे आपल्या आपल्या खोलीत अभ्यास करत आहोत. बाबांचं तुला माहीत आहे, सकाळी दुकान उघडतात आणि रात्रीच परत येतात. कोणी कधी एकाला दुसऱ्याच्या खोलीत जाताना पाहिलं नाही. छुपं प्रेम करणारे नेहमीच सावध असतात मधू. आणि तुला तर माहीत आहे, माझ्या खोलीतून भाऊच्या खोलीत जायला एक मधलं दार आहे. साधारणपणे ते बंदच असतं, पण दोन्ही खोलीतले रहिवासी इच्छितील तर ते उघडू शकतात. मधूच्या डोक्यात पुन्हा ते जुनं दृश्य फिरून गेलं, जेव्हा त्याच दरवाजातून निकांतने आत येऊन तिला एकदा छेडलं होतं. ती स्वतःला सावरू शकली होती, पण एकता अडकली. ही वयाची चूक होती की दूरदृष्टीची कमतरता? किती मुली अशा परिस्थितीत स्वतःला वाचवू शकतात? त्या काय करणार? इथे तो तरुण मुलगा तिचा भाऊच होता, ज्याने तिच्या मैत्रिणीच्या शरीराशी मनसोक्त खेळ केला, आणि आज ती हे सांगते जेव्हा सगळं घडून गेलं आहे. असं नव्हतं की 2-4 वेळा निकांतही राजशी भेटायला त्याच्या घरी आला नाही, पण त्याची मजाल नव्हती की तो तिच्याजवळ जाऊ शकला असता.
त्याला आपल्या सीमांचा आणि घरच्या मर्यादांचं भान होतं. पण एकताचा स्वभाव वेगळा होता. कदाचित तिने पहिल्याच दिवशी राजच्या छिचोरी वागणुकीचा विरोध न करता त्यातून मिळणारा आनंद आत्मसात केला आणि त्याला प्रोत्साहन देत गेली. तिने लक्ष दिलं की जेव्हा नोकरी लागल्यानंतर वडिलांनी राजचं लग्न लावण्याची गोष्ट काढली तेव्हा तो ताबडतोब तयार झाला. तेव्हा तर असं वाटत होतं की तो आजवर कुठल्याही मुलीकडे पाहिलंही नसेल. ती त्याला फार साधा समजत होती. पण तिला उमजलं की काही पुरुषांची वृत्तीच अशी असते. त्यांना एका प्रेमात समाधान मिळत नाही. तिचा भाऊसुद्धा त्या समाजाचाच एक भाग होता. शिवाय त्याला आपल्या राठोड असण्याचा अभिमानही होता. जर त्याने एकतालाच मनापासून प्रेम केलं होतं तर दुसरी मुलगी निवडलीच का? ती समजली की वडिलांचा विरोध झेलायची हिंमत त्याच्यात नव्हती. तसंच नातलगांमध्ये वडिलांची इज्जत घालवण्याचाही त्याचा विचार नव्हता. कारण तिच्या वडिलांना अजयनाथ राठोड यांना त्यांच्या राठोड असण्याचा फार अभिमान होता. आपल्या बिरादरीच्या बाहेरच्या मुलीशी ते कधीच राजचं लग्न लावून दिलं नसतं. मधूला ते दिवस आठवले जेव्हा तिच्या वडिलांनी आपल्या धाकट्या भावाच्या अजयच्या एकुलता एक मुलगा राहुलच्या इच्छेनुसार त्याचं लग्न दुसऱ्या बिरादरीच्या मुलीशी लावून दिलं होतं. तेव्हा त्यांनी तसं स्वीकारलं, पण एक शब्द तोंडून बोललेही नाही. कायद्याच्या लढाईनंतर जेव्हा या कुटुंबाचं घर विभागून गेलं तेव्हा 5 खोल्यांचं आणि मोठ्या अंगणाचं घर अर्ध झालं. मधोमध भिंत उभी राहिली. काका अजयने आपला हिस्सा विकून त्या तहसीलच्या दुसऱ्याच एका कोपऱ्यात घर घेतलं. त्यानंतर त्याची काकाशी फक्त 2-4 वेळाच भेट झाली, तेही तेव्हा जेव्हा बिरादरीमध्ये कुणाचं लग्न असायचं किंवा एखादा मोठा फंक्शन असायचा. वडिलांच्या नजरेपासून लपून ती आपल्या आवडत्या काकांशी भेटायची. काकांच्या डोळ्यात तिला पूर्वीसारखंच प्रेम दिसायचं. ती दिसली की ते तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचे, अरे तू तर खूप मोठी आणि गोड दिसतेस आता. शेजारी उभ्या असलेल्या काकूही तिला मिठीत घ्यायच्या आणि तेव्हा ती विचार करायची, तिचे वडील इतके कठोर आणि जुनाट विचारांचे का आहेत? एकताने तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मधू विचारांतून बाहेर आली. एकताच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या शब्दांमध्ये एक विचित्र अशी याचना होती. मधू, तूच काहीतरी कर माझ्यासाठी, नाहीतर मी कुठलीच राहणार नाही आणि कदाचित मरून जाईन. मधूने उठून एकताला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि म्हणाली, तू खूप उशीर केलास. तुला माहीतच होतं की माझे वडील आपल्या बिरादरीबाहेर राजचं लग्न करण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. तेवढ्यात बाहेरून काही हालचाल ऐकू आली. एकताची आई सरोज खोलीत आली आणि म्हणाली, खूप दिवसांनी आलीस एकताला भेटायला. तेव्हाच एकता स्वतःला सावरून बसली होती. काही क्षण दोघेही शांत होत्या. मग मधूने विचारलं, तू आईला काही कामात मदत करतेस का? नाही ग, मला घरकाम वगैरे अजिबात आवडत नाही. अचानक मधूला आठवलं की ती खूप वेळ एकताच्या घरी होती. ती पटकन उठली आणि निघताना म्हणाली, मी तुला काही वचन देऊ शकत नाही, पण एवढं नक्की सांगून जाते, मी तुझ्यासाठी प्रयत्न जरूर करेन. एकताना निरोप देऊन मधू स्कूटीवर बसली आणि घरी निघाली. संध्याकाळ झाली होती. ती पुढच्या वळणावर पोचलीच होती की तिची स्कूटी एक मोटरसायकलला धडकणारच होती. मधूने जोरात ब्रेक दाबले आणि अपघात टाळण्यापासून हँडल डावीकडे वळवलं. तर त्या मोटरसायकलवाल्यानेही डावीकडे वळून ब्रेक दाबले. त्यामुळे दोघांचं वाहन वाचलं आणि कोणीही पडलं नाही. रस्त्यावर पाय टेकून थांबलेल्या मधूने रागाने त्या मोटारसायकल स्वाराकडे पाहिलं. ती काही बोलणारच होती की थांबली. तो निकांत होता. मधूशी नजर जुळताच त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक उमटली. त्याने जोरात ब्रेक लावून थांबवलेली बाईक मागे फिरवली आणि तिच्याजवळ येत म्हणाला, अरे तू आहेस? जर मी यावेळी काहीतरी वेगळं करत असतो तर तेही मला विळावलं असतं. मधूला माहीत होतं की रस्त्यावर तो काही चिचोरीपणा करणार नाही, म्हणून ती अगदी शांतपणे म्हणाली, काय विचार करत होतास? हेच की काही दिवसांनी तू नोकरीसाठी जाणारच आहेस आणि त्याआधी काश तू भेटलीस आणि मी तुझ्यापाशी माझ्या त्या चुकांबद्दल माफीनामा करू शकलो असतो. मला माहीत आहे की त्या घटनेबद्दल तू अजूनही माझ्यावर रागावलेली आहेस. मधूने रस्त्यावर उभी राहून स्कूटीवरून खाली उतरून बोलत राहणं योग्य समजलं नाही. अचानक ती म्हणाली, रागावले खूप, पण उद्या मी भैयाशी भेटण्याच्या बहाण्याने येऊ शकते. एवढं म्हणत ती पटकन स्कूटीवरून बसली आणि घरी निघाली. निकांतने बाईक स्टार्ट केली आणि तोही आपल्या घरी गेला. मधूने त्याच्याशी बोलून घेतलं होतं, त्यामुळे तिचा चेहरा खुललेला दिसत होता. ती घरी पोहोचली तर बघते काय, वडील विजयनाथ यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवले जात होते. आई त्यांच्यासोबत होती. भाऊ राजने तिला पाहताच म्हणाला, छान झालं तू आलीस. वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. आणि लगेच ते बाईक स्टार्ट करून ॲम्ब्युलन्सच्या मागे गेला. विजयनाथ यांना ICUमध्ये भरती केलं गेलं. साऱ्या हॉस्पिटलच्या प्रक्रिया पूर्ण करून आईला तिथे ठेवून राज घरी परतला. मधू त्याची वाट पाहत होती.
राज आरामात बसताच तिने विचारलं, मी युनिव्हर्सिटीला जात होते तेव्हा तर असं काही नव्हतं. मग अचानक बाबांना हे हार्ट अटॅक कसं काय? अरे, माझ्या होणाऱ्या सासऱ्यांचा दीनानाथ राठोड यांचा फोन आला होता. ऐकतानाच वडील रागाने भरून ओरडू लागले. काय झालंय या आपल्या बिरादरीच्या लोकांना? कुठल्याही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून माझ्या मुलावर आरोप करत आहेत. अरे, त्यांच्या मुलीतच काही दोष असेल. माझा राज असं काही करूच शकत नाही. असं म्हणता म्हणता त्यांनी अचानक छाती दाबली आणि पलंगावर बसून राहिले. ज्या मोबाईलवर ते बोलत होते तो त्यांच्या हातातून खाली पडला आणि ते वेदनेने तडफडू लागले. सारी माहिती देऊन राजने पुढे सांगितलं, मधू, खरी गोष्ट अशी आहे की सोनालिका म्हणजे तुझी भावी वहिनी, तिने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे. असं का? साखरपुड्याच्या दिवशी तुम्हा दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं. उलट तूच म्हणत होतास की तिनेच तुला आधी पसंत केलं. मधूने विचारलं तर राज म्हणाला, हो, तिनेच मला पसंत केलं होतं आणि मी सुद्धा तिच्या सौंदर्यावर इतका मोहित झालो होतो की मीही होकार दिला होता. पण मला हे समजून धक्का बसतोय की सोनालिकाच्या कानात कुणी हा खोटी बातमी भरली की माझं कुणा दुसऱ्याबरोबर अफेअर आहे आणि म्हणून ती म्हणते की तिला अशा व्यक्तीशी लग्न करायचं नाही जो दुसऱ्या कुणावर प्रेम करत आहे. मग खरंच तुझं कुणा दुसऱ्याबरोबर काहीतरी आहे का? सगळं माहीत असूनही मधूने विचारलं, कारण तिला राजच्या मनाचा थांग घ्यायचा होता. तो किती खरं बोलतो आणि किती खोटं. अगं मधू, या जगात सोनालिकापेक्षा सुंदर मुलगी कुठे आहे का जी माझ्यासारख्या हिरोला आवडेल? भैया, मनाला आवडण्यासाठी केवळ सौंदर्याची गरज नसते. कधीकधी माणूस आपल्या वासनांच्या पूर्ततेसाठीही कुणावर प्रेम करतो. मधूचं हे वाक्य ऐकून राजच्या चेहऱ्याचा रंग एकदम बदलून गेला. काही क्षण तो मधूकडे नजरेने निरखून पाहत राहिला आणि मग रागाने म्हणाला, खूप ज्ञान आलंय तुला. रागाने आवाज चढवत तो म्हणाला, मी फक्त साधी गोष्ट बोलले, त्यावर एवढा राग का येतोय तुला? तूच अशी काहीतरी भाषा वापरलीस जणू हे सर्व माझ्यावरच लागू होतंय. जर तुमच्यावर लागू नसेल तर तुम्ही चिडून का बोलला असता? काय म्हणायचंय तुला? राज चिडून उठून उभा राहिला. मला म्हणायचं आहे की आज बाबांना जो हा अटॅक आला आहे त्यामागचं खरं कारण तुम्हीच आहात. तुम्ही या गोष्टीला नकार कराल का की तुम्ही तुमच्या मित्र निकांतच्या बहिणी एकताला प्रेमाचे खोटे स्वप्न दाखवले, तिच्याशी लग्नाचे वचन दिले आणि नंतर तिला अर्ध्यावर सोडून दुसऱ्याशी लग्न करण्याचा विचार केला? भैया, हे तिच्या शापाचंच फळ आहे. मधूसमोर आपली हार मानायला राज तयार नव्हता. त्यामुळे त्याने जोरात हसत म्हटलं, वाटतंय की तुलाही गैरसमज झाला आहे. मी बरं एकतावर प्रेम का करेल? भैया, तुम्ही बाबांच्या भीतीने खरं कबूल करत नसाल, पण सत्य हेच आहे की तुम्ही एकताशी प्रेमाचं नाटक करून तिला फसवत होता. जर हे खोटं असतं तर तुमचं नातं तुटलं नसतं आणि बाबांनाही हा झटका आला नसता. म्हणजे एकतानेच हे खोटं सांगून सोनालिकाच्या कानात भरलंय? काय विचित्र विचार आहे तुमचे. स्वतःची बदनामी ती का करेल? हरकत नाही, पण ज्याने ही बातमी सोनालिकाच्या घरी पोहोचवली त्याला मी जिवंत सोडणार नाही. असं म्हणत राज मधूकडे रागाने पाहत बाहेर जाणार होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची बेल वाजली. फोन उचलल्यावर काका यांचा आवाज ऐकू आला. अरे राज, काय झालं भाऊला? आता तुझ्या मामीने फोन केला होता. म्हणत होती की लवकर या, तुमचे मोठे भाऊ खूप गंभीर आहेत. पण काका, तुम्हाला यायची गरज नाही. ते ICUमध्ये ॲडमिट आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टर म्हणत आहेत की काही फारसा धोका नाही, ठीक होणार आहेत. पण तुम्हाला पाहून त्यांना काही झालं तर? जरा मधूकडं फोन दे, काकांनी तिकडून सांगितलं. मग राजने कॉल डिस्कनेक्ट केला आणि भराभर घराच्या बाहेर निघून गेला. मधूला समजलं होतं की फोन काकांचा होता. उठून तिने बाहेरचा दरवाजा बंद केला आणि आत येऊन राजच्या वागणुकीविषयी विचार करू लागली. अचानक तिला आठवलं की आताच संध्याकाळचे फक्त 6 वाजलेत. आई तिथे रात्रीत थांबतील तर त्या उपाशी राहतील. तिची चूक झाली होती. तिने आईसाठी जेवण बनवून डब्यात भरून भावाच्या हातून पाठवायला हवं होतं. कदाचित यासाठीच काकांनी फोन केला असेल. तिला माहीत होतं की वडील जरी आपल्या लहान भावावर नाराज असले तरी काकांनी कधी त्यांच्या विरोधात वाईट शब्द उच्चारले नव्हते. तिचं मन काकांशी बोलण्यासाठी व्याकुळ झालं. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला आणि थक्क झाली. समोर काका आणि काकू दोघेही उभे होते. हे घे डबा, यात तुझं आणि रातचं जेवण आहे. वहिनीसाठी दुसऱ्या डब्यात जेवण घेऊन आम्ही हॉस्पिटलला चाललोय, काकूने सांगितलं. वर्षांनंतर तुम्ही दोघं या दारात आलात. थोडा वेळ तरी बसा ना, काकूने आणलेला डबा घेत मधू म्हणाली. असं नाही, हॉस्पिटलला जायचं गरजेचं आहे, आम्ही निघतो. असं म्हणत त्यांनी बाईक सुरू केली आणि मागे बसलेल्या काकूसह हॉस्पिटलकडे रवाना झाले. वडिलांची प्रकृती अजूनही सुधारली नव्हती.
डॉक्टरांच्या मते ते कोमामध्ये गेले होते आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. निकांतला जेव्हा समजलं की मधूचे वडील गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, तेव्हा तो त्यांना भेटायला तिथं गेला. त्यावेळी काका मधूच्या आईजवळ बसले होते. आई निकांतला ओळखत असल्यामुळे त्यांनी आपल्या दीर जाऊबाईची ओळख करून दिली आणि म्हणाल्या, ह्याच्यासोबत अभ्यास करून राजने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. दोघांनाही नोकरी मिळाली आहे. बोलता बोलता काकांनी निकांतशी मैत्री केली. निकांत काकांना एकदमच भावला होता. ते त्याला अचानकच विचारून बसले, तुला नोकरी मिळाली आहे, मग लग्नाबद्दल काय विचार आहे? मी आधी माझ्या बहिणीचं लग्न करणार आहे आणि तिचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशीच करायचं आहे, निकांत म्हणाला. कोण आहे तो? काकांनी विचारलं. तो आमच्या तालुक्यातलाच आहे. माझ्यासोबतच शिकलेला मुलगा आहे. मी त्याला चांगलं ओळखतो. पण दुर्दैवाने त्याने माझ्या बहिणीला वचन देऊन आपल्या बिरादरीच्या दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करून टाकला. हे बोलत असतानाच डॉक्टर आले आणि सांगितलं की रुग्णशुद्धीवर आले आहेत आणि ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना विचारत आहेत. काका थोडे संकोचले, पण त्यांच्या वहिनीने इशारा दिला आणि त्यांना आत नेलं. आई म्हणाली, तुम्ही पण सोबत या धीरजी. इतका आजारी असूनही वडिलांनी आपल्या लहान भावाकडे पाहिलं. जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की काका कधीही डोळा न लावता त्यांच्या सेवेत राहिले आहेत, तेव्हा त्यांनी डोळ्यांनी इशारा करून भावाला जवळ बोलावलं आणि पत्नीचा हात भावाच्या हातात ठेवला. त्यांच्या ओठांवर काही अस्पष्ट शब्द आले आणि त्या क्षणी त्यांचं डोकं एका बाजूला झुकलं. मॉनिटरवरील रेषा सरळ झाली. सर्वांना रूम बाहेर काढण्यात आलं. रडारड सुरू झाली. हॉस्पिटलच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर विजयनाथ यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. काकांच्या सांगण्यावरून राज आणि निकांतने आपली जॉईनिंग पुढे ढकलली. 2 महिन्यांनंतर जेव्हा त्यांना जायचं होतं, तेव्हा काका आपल्याबरोबर वहिनी आणि मधूला घेऊन आले, जेणेकरून एकत्र वातावरणात राहिल्यामुळे त्यांचं मन बदलावं. त्यांनी राजलाही बोलावलं. निकांत तर त्यांच्याशी मैत्री झाल्यावर अनेक वेळा घरी येऊन गेला होता आणि त्याने आपल्या मनातलं सगळं सांगून टाकलं होतं. आजही तो दिलेल्या वेळेआधीच पोहोचला होता. सगळ्यांना आता हे समजलं होतं की निकांत मधुलिकावर प्रेम करतो आणि तो काकांची कधीही अवहेलना करणार नाही. राज सगळ्यांच्या पोहोचल्यावर आपली बाईक घेऊन तिथं आला. सगळ्यांना एकत्र पाहून अजयनाथ खूप आनंदी झाले. त्यांनी वहिनीला आतल्या खोलीत आराम करण्यास सांगितलं आणि पत्नी अर्चनाला त्यांच्या सेवेसाठी ठेवले. त्यांचा मुलगा आणि सून सुट्टीसाठी शिमल्याला गेले होते. बाहेर ड्रॉइंग रूममध्ये गप्पा मारताना काका निकांतला विचारून बसले, तुला नोकरी मिळाली आहे, आता लवकरच लग्नाचीही योजना करशील. फक्त एक सांग, तू तुझ्या आईवडिलांच्या पसंतीची मुलगी पसंत करशील का की तुझ्या पसंतीची? काका, माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या पसंतीची मुलगी निवडून लग्न केलं होतं. त्यामुळे मला स्वतःच्या पसंतीचे लग्न करायला विरोध असण्याची शक्यता नाही. पण मी आधी माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे. एक मुलगा तिने पसंत केला आहे, पण तो आपल्या बिरादरीच्या दुसऱ्या मुलीकडे झुकलेला आहे. माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की ती फक्त आपल्या प्रियकराशीच लग्न करेल, नाहीतर आपलं प्राण देईल. राजकडे न पाहता निकांत आपली गोष्ट सांगून गेला, पण मधू सतत राजच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहत राहिली. काकांनी गप्पा पुढे चालू ठेवताना निकांतला विचारलं, तू त्या मुलाला ओळखतोस का? ओळख असूनही निकांत अगदी शांतपणे उत्तरला, हीच तर गोष्ट आहे काकाजी, की मी त्याला ओळखत नाही, पण ओळखल्यावर त्याला विनंती करीन. बहिणीसाठी त्याच्या पायावर पडेन, त्याला समजावेन आणि जे काही शक्य आहे ते करीन. बरं, समजा तो मुलगा सापडला आणि तयार झाला, तर मग तू बहिणीचं लग्न झाल्यावर तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करशील ना? नक्कीच काकाजी, हे माझं तुमच्याशी वचन आहे की मी फक्त तिच्याशीच लग्न करेन. मग तिचं काही नाव वगैरे असेल ना, जिच्यावर तू प्रेम करतोस? नाव नाही सांगणार, पण इतकं मात्र सांगतो की ती ह्याच खोलीत माझ्यासमोर बसली आहे. मधूला हे सगळं ऐकून लगेच समजलं आणि हसत हसत ती म्हणाली, काकाजी, आणि निकांतकडे पाहून ती आत काकूंकडे निघून गेली. तेवढ्यात राजच्या अंतर्मनाने त्याला समजावलं की आपली प्रतिमा सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे. एकताला दिलेलं वचनही तो निभावू शकेल आणि आपल्या मित्रावरही उपकार करू शकेल. शेवटी त्याने आपल्या मित्राच्या बहिणीचा हात मागितला आणि काका त्यांच्या भाचीचं लग्न मोठ्या मनाने करतील. वडिलांनंतर मधूचं लग्न लावण्याच्या जबाबदारीपासून तो सुटू शकतो. त्यामुळे आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, जर तुझ्या बहिणीला आवडणारा मुलगा सापडला नाही तर काय एकता माझ्याशी लग्न करायला तयार होईल? अरे दोस्त, तू जर ठरवलंस तर मी आणि काका मिळून एकतालाही समजावू. शेवटी तिच्यासाठी जीवनसाथी म्हणून माझ्या ह्या मित्रासारखा दुसरा कोण असू शकतो? असं म्हणून निकांतने राजला मिठी मारली. मिठी मारताना कारण राजची पाठ काकांकडे होती म्हणून काकांची योजना यशस्वी होताना पाहून त्याने एक डोळा मारला.
कारण काकांना आधीच माहीत होतं की निकांतला त्याच्या बहिणीच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि काही फोटोसह टायप करून एक गुप्त पत्र दिना काकीच्या घरी निकांतने गुमनाम पद्धतीने पाठवलेलं होतं. सगळ्या घडामोडींनंतर एकता आणि राज पुन्हा एकत्र आले. राजने आपल्या चुका मान्य करत एकताची मनापासून माफी मागितली आणि तिला आयुष्यभरासाठी आपले जोडीदार मानलं. एकताच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण तिला तिचं खरं प्रेम आणि तिचा सच्चा साथीदार पुन्हा मिळाला होता. मधू आणि निकांतची प्रेमकथा देखील सुखद वळणावर आली. काका अजयनाथ यांनी दोघांच्या लग्नाची तयारी सुरू केली आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण नांदू लागलं. काकू, अर्चना आणि मधू एकत्र स्वयंपाकघरात हसत खेळत वावरू लागल्या. कुटुंबात जे वाद होते ते सगळे आपोआप मिटले. राजने आपली जबाबदारी ओळखली आणि एक खरा मुलगा, भाऊ आणि प्रियकर म्हणून स्वतःला सिद्ध केलं. निकांतला आपल्या बहिणीचं आयुष्य सुरक्षित हातात दिल्याचं समाधान मिळालं आणि त्याच्या प्रेमालाही यश मिळालं. काही महिन्यांनी दोन्ही जोडप्यांच्या लग्नाचा थाटामाटात सोहळा पार पडला. गावात उत्साहाचं वातावरण होतं. वडिलांच्या अनुपस्थितीत अजयनाथ काकांनी सर्व जबाबदारी उचलली आणि त्यांच्या डोळ्यांतून समाधान झळकत होतं. त्या दिवशी त्या घरात एक नाही तर 2 लग्नांची माळ सजली होती. प्रेम, विश्वास आणि कुटुंबियांच्या आशीर्वादांनी भारलेली. आणि शेवटी सर्वांनी सुखात आणि समाधानी आयुष्य जगायला सुरुवात केली. या कथेत फक्त प्रेम, वचनबद्धता आणि कुटुंबातील बंधाचीच नव्हे तर आत्मचिंतनाचीही ओळख होते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण आपल्याला काय ठरवायचंय ते समजावून घेऊन दुःख आणि आनंदाच्या माध्यमातून स्वतःला परिपक्व बनवतो. राजने आपली चुका मान्य करून एकताबद्दलचे वचन निभावण्याचा निर्धार केला, ज्यातून त्याच्या मनातील बदल झळकला. निकांताने आपल्या बहिणीसाठी न्याय आणि प्रेमाची लढाई केली, ज्यातून आपल्याला कुटुंबातील नात्यांमध्ये समर्पणाची आणि स्वप्नपूर्तीची किंमत जाणवते. काका आणि काकूच्या धीरदार निर्णयांनी आणि मार्गदर्शनाने सिद्ध झाले की प्रगल्भता आणि एकोपा यामुळे संकटांचा सामना केला जाऊ शकतो. या कथेतून मिळणारा संदेश असा आहे की खरी सुधारणा आपल्या अंतरात्म्यातून सुरू होते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी आणि विसंगती आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. सामंजस्य, सहकार्य आणि सदैव प्रामाणिक राहण्यानेच आपण आपले नातेसंबंध समृद्ध करू शकतो आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो. शेवटी जीवन हे संघर्षामधून आणि बदलातूनच सौंदर्य शोधते. जेव्हा आपण मनपूर्वक, प्रामाणिकपणे आणि एकमेकांना आधार देऊन जगतो, तेव्हा प्रत्येक क्षणाचा अर्थ उलगडून बसतो. तर आशा आहे की तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.